सावित्रीबाई फुले 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट. ज्योतिराव फुले पुण्यात राहत. ते गोरगरीब लोकांची सेवा करत. सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते, ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत. ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई. त्यांनीही शिकल्या नव्हत्या. ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. सावित्रीबाई नायगाव येथे जन्मल्या. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात हे गाव आहे. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबांशी त्यांचे लग्न झाले. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यांना वाचायची गोडी लागली. त्या खूप खूप वाचू लागल्या. त्या कविताही करत. एक दिवस काय झाले, ज्योतिराव विचारात दंग झालेले दिसले. सावित्रीबाईंनी विचारले, अहो, कसली काळजी करता एवढी? ज्योतिराव म्हणाले, हे बघ, आपण बुधवार पेठेत शाळा सुरू केली आहे ना? हो, कशी काय चालली आहे ती? ज्योतिराव म्हणाले, तशी बरी चालली आहे. पण काय थांबलात का? असं काही अडचण आहे का? विचारमग्न झालेले ज्योतिराव म्हणाले, अडचणी तर खूप आहेत. सावित्रीबाई बोलल्या, मला त्या निवारता येण्यासारख्या आहेत का? मी काही मदत करू का? सावित्रीबाईंनी अगत्याने असे विचारल्यावर ज्योतिरावांना आनंद वाटला. ते म्हणाले, हो, तू मदत करू शकतेस. शिकवण्याचं काम तू सांभाळ. तू शिकवायला आलेस तर शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या वाढेल. सावित्रीबाई आनंदाने म्हणाल्या, मी जरूर येईन. सध्या किती मुली आहेत? आहेत 6-7. ज्योतिरावांना धीर देत सावित्रीबाई म्हणाल्या, असू द्या, या मुलींना चांगलं शिकवू. इतर मुली हळूहळू येतील. बुधवार पेठेतील या शाळेत सावित्रीबाईला शिकवायला जाऊ लागल्या. मुलींनी शिकावे हे त्या काळी लोकांना पसंत नव्हते. बायकांच्या जातीला शिकून काय करायचं असे लोक म्हणत. इथे तर एक बाई शाळेत शिकवायला निघाली. काही लोक यामुळे बिथरले. नाना तऱ्हांनी त्रास देऊ लागले. त्यांच्या या त्रासाला कसलेही ताळतंत्र राहिले नाही. सावित्रीबाई शाळेत निघाले की रस्त्यावरचे लोक फिदीफिदी हसत, बोट करून दाखवत, काही वेळेला अचकट विचकटही बोलत आणि कधीकधी दगडगोटे मारत, शेणगोळेही टाकत. पण सावित्रीबाई मोठ्या धीराच्या. त्यांनी ते सर्व शांतपणे सहन केले. इतकेच नव्हे तर अशा लोकांना त्या म्हणत, माझ्या भावांनो, तुमच्या व माझ्या धाकट्या बहिणींना मी शिकवते आहे. तुम्ही खुशाल दगड मारा, शेणगोळे फेका. हाती घेतलेले हे काम मी सोडणार नाही. सावित्रीबाई जशा बोलल्या तशा वागल्या. ज्योतिरावांना आपल्या पत्नीचा केवढा अभिमान वाटे. त्यांनी गोरगरीब, दलित, पीडित या सगळ्यांना जवळ केले. शिवाशिव मानली नाही. स्वतःच्या घरातील हाडाचे पाणी त्यांनी दलितांना भरू दिले. हा हिंदू, तो मुस्लिम, हा ख्रिश्चन, तो शीख असा भेदभाव ते करत नव्हते. जातपात मानत नव्हते. ज्योतिराव मरण पावल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य पुढे चालू ठेवले. 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ सुरू झाली. ही साथ खेडोपाडी पसरली. अशा साथीच्या वेळी लोक भीतीने घरेदारे सोडून रानात जात. गावाचे गावे ओस पडत. अशात कोणी प्लेगने आजारी पडला तर त्याची सेवा करायला कोणी तयार होणार? पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या पुढे आल्या. अशा लोकांची सेवा करू लागल्या. दुर्दैवाने एका रोग्याला दवाखान्यात नेता नेता त्यांनाही प्लेगने गाठली. गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, अनाथ अपंगांची आणि रोग्यांची सेवा करता करता त्यांनी आपला देह ठेवला. सावित्रीबाई या जगातून गेल्या, पण कीर्तिरूपाने त्या मागे राहिल्या.